विश्वा दसाळ स्वच्छता आणि प्लॅस्टिक बंदी याचा संदेश अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि राज्य सरकार यावर काम करते। पण मात्र सध्या लगन सराई सुरू आहेत आणि या लगन सराईमध्ये सध्या पत्रवाळी याचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय। आपण सध्या भोकरदन तालुक्यातील दगरवाडी या गावामध्ये आहेत। या गावामध्ये या गावकऱ्यांनी 1000 गलास आणि 1000 ताट म्हणजे अर्थात जेवणाचे हे आपण बघू शकतो असे ताट आणलेले आहेत आणि पत्रवाळी या गावातून हद्दपार झालेली आहेत। आता हे सध्याचं चित्र आहे भोकरदन तालुक्यातल्या दगरवाडी गावामध्ये गावकऱ्यांनी हे केलेलं आहे। ताई आतापर्यंत किती लग्न जेवले पत्रवाळ्या किती ठिकाणी दिसल्या? पाहुणे बापा पाहुण्याच्या नाव ना लग्नामध्ये पत्रवाळ्या प्रत्येक लग्नात इथंच दिसले पत्र पहिल्याशिवाय ताट दिसले तर ताट दिसलं। बरं याचं एकंदरीत काय वैशिष्ट्य समजा तुम्हाला आता काय वाटलं जेवायला? पद्धतशीर वाटलं पद्धतशीर पत्रवाळी आपण बघू शकतो की पत्रवाळी जेवताना ही खाली जर शेतामध्ये लग्न असलं तर या पत्रवाळीमध्ये चांगलं जेवल्या जात नाही। मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लोकांचंही जेवण होतंय आणि याचा एक संदेश चांगल्या प्रकारे गेलेला आहे। आपण संपूर्ण या ठिकाणी लग्न आहेत या लग्नाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण गावकऱ्यांनी 1000 गलास आणि 1000 पत्रवाळी याचा या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्या गावामध्ये ज्यांनी पुढाकार घेतलेले आहेत अशा माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी हा पुढाकार घेतलेला आहे। काय तुम्हाला एकंदरीत याचा काय संदेश द्यायचा होता? आज आपण बघतो की प्लास्टिकमुळे अनेक आजार या ठिकाणी वाढलेले आणि ते परत वितळत नाही, त्यामुळं जमिनीच्या पोटात कचरा होताना दिसतोय। त्यामुळं आमच्या गावकऱ्यांनी मिळून सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये प्लास्टिक बंदी करायची आणि स्टीलच्या ताटाचा आणि ग्लासाचा वापर करायचा। त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी लोकवर्गणीमधून हे ताट आणि ग्लास स्टीलचे या ठिकाणी आणलेले आहे आणि आज आमच्या गावचे दादाराव सोनोने यांच्या मुलीचं लग्न आलापूर येथे मिरकर नाव काय परमेश्वर मिरकर यांच्याशी आज तिचा विवाह आहे। तर या विवाहाच्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी हे ताट म्हणजे ताटामध्ये जेवायला सुरुवात केलेली आहे की जेणेकरून प्लास्टिक बंदी होईल आणि निसर्ग आज आपण बघतो की टेम्परेचर आपल्याकडे 40च्या वरती जात नव्हतं, परंतु आज जवळपास 42-43 असं टेम्परेचर आपल्याला अनुभवायला मिळतंय। तर कुठंतरी एक निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे आणि खरं म्हणजे आज या निमित्ताने मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छिते की प्लास्टिक बंदी प्रत्येक गावात व्हायला पाहिजे आणि कुठंतरी गावकऱ्यांनी या ठिकाणी प्लास्टिकला पर्यायी जे पर्याय आहे त्याचा वापर करायला पाहिजे। एकंदरीत आपण ज्या लग्नामध्ये गेलेलो आहे त्या लग्नामध्ये खाली माती असते आणि या मातीमध्ये काड्या असतात आणि त्या पत्रवाळीमध्ये वर येतात, त्यामुळे फारसं जेवण चांगलं होत नाही। पण या ठिकाणी दगरवाडी गावामध्ये ताटा आणल्यामुळं म्हणजे जवळपास 1000 ताटा आणि 1000 गल्लास असल्यामुळं आता इथं चांगल्या प्रकारे जेवता येईल असं एकंदरीत दिसतंय। पण मात्र याचाच प्लॅस्टिक बंदी याचाच एक संदेश म्हणून या गावाकडे आपण बघितलं पाहिजे। मी विश्वा दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन।